फायनली आम्ही एअरपोर्टवर आलो आहे आणि एअरपोर्टवर आल्यावर आम्हाला कसं कळलं आहे की आमच्या फ्लाईट डिले झाल्या आहेत. आत्ताचं वातावरण क्लिअर आहे, पण सायक्लोनमुळं थोडं पाणी साचल्यामुळं सगळ्या फ्लाईट डिले करून टाकल्यात. सो आता आम्हाला भूक लागली आहे म्हणून आम्ही आलो आहे फूड कोर्टमध्ये थोडा वेळ काढायला आणि खायला. आम्ही फक्त आलो होतो चहा प्यायला आणि अर्चनाला हे सगळं दिसलेलं आहे. बर्गर किंग. सो आत्ताच आम्ही एक बर्गर खाल्लं आणि आता तिला खायचे मोमोज. छान आहे पडे, छान फूड कोर्ट आहे. काय मोमोज प्लस बर्गर. परत बर्गर कशाला घेतला? भूक नाही लागली. जिभेचे चोचले. अर्चना बुक्कड बुक्कड अर्चना बघा. परत एक बिल घेऊन आली आहे. आता ह्यात पण परत बर्गर, मोमोज, कोक, यो. बड़ी छान डील आहे. आता बघू आम्ही टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशी टेस्ट आहे. खरं भारी आहे यो. सो मग मला व्हिडिओ बंद करावा लागला, तर मला पण भूक लागलेली आहे. ये आम्ही परत आलेलो आहे. मला खूप आवडलं, त्यामुळं आम्ही सगळ्यांनाच घेऊन आलो का. आमची पूर्ण गँग आली आहे. बर्गर किंग आयश ऐक सगळेजण बसलेत. हे पण आलेत आणि आई बाप्पा पण आलेत परत. आता त्यांच्यासाठी पण ऑर्डर दिली आहे. यो मस्त. आता आमचं खाऊन झालं, आम्ही सगळे रेडी होणार आहे फ्लाईटसाठी. पप्पा पण मी चालेत पहिल्यांदाच एअरपोर्टला. वी ऑल आर रेडी टू टेक ऑफ. बड़े मुश्किल से और तूफानों से लड़ते बड़े मुश्किल से और तूफानों से लड़ते 3 दिन के बाद आखिरकार हम ये चेन्नई एयरपोर्ट पे आ गए. निकल गए पोर्ट ब्लेयर के लिए. ये आणि प्रतीकने असं केलेलं आहे, सगळ्या बॅगा फेकलेल्या आहे. त्याला काम फायनली वी आर इन. आयन चाललंय भूल फ्लाईट मध्ये. हो चेक इन करायचं आता. चेक इन चालू होणार. आमचं चेक इन झालेलं आहे. तर आम्ही आत आलोय. याचा फ्लाईट अजून खूप लेट आहे, त्यामुळे आम्ही लॉन्चला जाणार आहे. चलो तर लॉन्च ॲक्सेस तुम्हाला दाखवतो चेन्नई एअरपोर्टचं कसं आहे आणि बघू आपण फूड क्वालिटी आणि सगळंच. हे बघा, हे ट्रॅव्हल क्लब म्हणून आहे आणि हे बघा इथं जे क्रेडिट्स कार्ड त्यांनी दिलेले आहेत, ज्याच्यावर लॉन्च ॲक्सेस फ्री आहे. इथं तुम्हाला फूड पूर्णपणे फ्री आहे तुमच्या कार्डवर. टी व्ही आहे, सेटिंग कम्फर्टेबल आहे. चला आता आत गेल्या मी तुम्हाला दाखवणारच आहे कसं आहे. इथं तुम्हाला तुमचं तिकीट दाखवावं लागतं आणि क्रेडिट कार्ड दाखवावं लागतं, ज्याच्यावर लॉन्च ॲक्सेस अवेलेबल आहे. हे बघा, अशा प्रकारचा लॉन्च आहे. तुम्हाला इथं पाहिजे ते तुम्ही खाऊ शकता. तुम्हाला 2 तास भेटतात. फिल्टर कॉफी अवेलेबल आहे, फूड अवेलेबल आहे, ड्रिंक्स अवेलेबल आहे. यो खूप सुंदर अशा प्रकारे सजवलं आहे. यो सांबर, मिक्स व्हेज, एग रोल, बटर, चपाती, बॉईल एग्स, पँच, चिकन्स, अशा प्रकारचं फूड आयटम्स आहेत सगळे इथं.
You go and enjoy anything. It's totally unlimited for 2 hours. And look at the interior. Wow, just wow. इधर टीवी पण चालू आहे. क्या बात आहे. चलो आता मी टाइम वेस्ट नाही करत, मी खाऊन घेतो. मला खूप भूक लागली आहे जोराची. आणि मी एक आयटम घेतले टेस्ट करण्यासाठी. मी तुम्हाला चेक करून सांगतो याचा रिव्ह्यू कशी टेस्ट आहे. भूक एवढी लागली होती की मी संपून टाकला आहे. खरंच टेस्टी फूड आहे. सँडविच छान आहे, उडीद वडा छान होता. फिल्टर कॉफीबद्दल पण मी खूप ऐकलं, तर मी थोड्या वेळाने फिल्टर कॉफी ट्राय करणार आहे. तुम्हाला कळवतो मी त्याचा रिव्ह्यू काय. अंश पण आला आहे, पण त्याची झोप काय झालेली नाही आहे. हा मेनू तर त्यांनी ठेवलाच आहे कंटिन्यू, बट त्याचबरोबर त्यांनी हे बघा मगाशी मी तुम्हाला ओपन करून नाही दाखवलं. इथं सांबार आहे, इडली गरमागरम, इथं घी ठेवलं आहे, इडली पुरी पिकल आहे, इथं कोकोनट कढी, व्हेज पोंगल, पराठे. यांनी आत्ता जस्ट बदलला आहे मेनू हा. बटाटा वेज, इथं एग्स पण ठेवले होते मगाशी त्यांनी, आणि खीर पण ठेवली. क्या बात आहे, खूप मस्त खूप मस्त. सो अशा प्रकारचं तुम्ही एन्जॉय करू शकता. बिफोर 2 तास तुम्हाला असतात कार्ड स्वॅप केल्यापासून. ओके. आणि कोल्ड्रिंक्समध्ये तुम्हाला मगाशी दाखवलं तसं इथं एक फिल्टर कॉफी आहे, आणि कोल्ड्रिंक्समध्ये फ्रूट्स, माझा वाव. पूर्ण आपल्या एअरपोर्टचा व्ह्यू दिसतोय. कॅमेऱ्यात मे बी मला घेता येणार नाही, पण तिकडून आता हे अंधार असल्यामुळे दिसत नाही, नाही तर पूर्ण एअरक्राफ्ट दिसत आहेत मला इथून. क्या बात आहे. आम्ही खूप एन्जॉय केलं, मस्त होतं चेन्नई एअरपोर्टला. परपेंद्र विचारू रुपये तुम्हाला कसं वाटलं? एक नंबर. खूप भारी होतं. आणि प्रत्येक पदार्थ हा टेस्टी होता. स्पेशली चेन्नई एअरपोर्ट असल्यामुळे साऊथ इंडियन पदार्थ स्पेशली इडली खूप छान होती, उडीद वडा छान होता, सांबार बेस्ट होतं, सिरियसली बेस्ट होतं. फिल्टर कॉफी मी लास्टला ट्राय केली, ती पण मस्त वाटली एकदम. येस, ऑलमोस्ट सगळंच भारी होतं. काय काय पदार्थ थोडेफार 19-20 होते, नाही असं नाही, बट एअरपोर्टला तुम्हाला खूप छान फॅसिलिटी भेटते. आणि खरं सांगायचं तर आमचं त्या खाण्याच्या नादामध्ये वेळ झालेला आहे, आणि आमचं एअरबस आहे पोर्ट ब्लेअरसाठी, आणि आम्ही एकदम फास्टमध्ये तिकडे चाललेलो आहे, कारण की आमचे काही मेंबर्स तिकडे आमची वाट पाहत आहेत. चलो, आणि खूप छान वाटलं. खूप छान फॅसिलिटी प्रोव्हाइड केली हे. तर तुम्ही कधी आला तर नक्की एक लक्षात ठेवा, तुम्हाला क्रेडिट कार्ड लागतं ज्याच्यावर लॉन्च ॲक्सेस अवेलेबल आहेत, किंवा डेबिट कार्डला पण आजकाल लॉन्च ॲक्सेस असतात. सो तेवढं तुम्ही बँकेशी कन्फर्म करून घ्या, त्यानंतरच कुठल्याही एअरपोर्टला व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला जर हे फॅसिलिटी हवी असेल तर ऑब्वियसली. बट सिरियसली छान आहे. नक्कीच एकदा तरी तुम्ही नक्कीच ट्राय करा. जस्ट तुमचं फक्त 2 रुपये किंवा 1 रुपीज कट होतात. ओके, चलो बाय. आता आम्ही आमचे जातो फ्लाईटच्या तयारी. चलो, आम्ही फायनली निघालोय सगळेजण. चलो 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 चलो. बघा इकडं पप्पा हात दाखवा. पप्पा एकदम मागं बसलेत. येस, ही आपली फ्लाईट आहे एअर इंडियाची. आयश इकडे बसलाय मस्तपैकी.
आई इकडच्या विंडो सीटमध्ये बसली आहे आणि पप्पा तिकडच्या विंडो सीटमध्ये आहे. काय नको त्याला त्या पद्धतीने करू. काय अंधार आहे पूर्ण, त्यामुळे घेणं थोडं अवघड आहे. आणि आमचा अंश ये आणि हे आम्ही ये दिसतंय का तुम्हाला? माहित नाही, अंधार आहे थोडा, आता लाईट लागणार आहे. वो लाईट आली. बरपेटी झोपले. रिअल मध्ये दिसतोय, त्यातलं दाखवून कसं असं झालं. भारी मॉर्निंग आहे माझ्यासाठी. म्हणजे आता मी विमानाचा बरोबर खूपदा केला आहे, पण हा जो सीन बघायला भेटतोय अंदमानला स्पेशली जाताना खरंच भारी, खूप भारी आहे. का भारी सीन आहे ना, हे बघा. आणि सत्ता जस्ट झोपला आहे आणि बघा खूप सुंदर सीन आहे, खूप सनराईज अंदमानचा फ्लाईटमधून बघायला भेटतोय. आणि एअर इंडियाने मस्तपैकी आमच्यासाठी एका फ्रूट पेटल दिलं. मस्तपैकी त्यांनी सकाळचा नाश्ता प्रोव्हाइड केला आहे आम्हाला. आईला पण दिलेला आहे बघा. यो पप्पांची पण व्हिडिओ घ्यायची, पण पप्पा मागं बसलेत ॲक्च्युली, कारण की त्यांना मी स्पेशली विंडो सीट दिली आहे, त्यामुळं त्यांना तिकडे शिफ्ट करावं लागलं. तुम्हाला तर माहिती आहे, आपलं अचानक फ्लाईटचं बुकिंग करावं लागलं आहे. फ्रेश फ्रूट आहेत. आमचं संपलं पण नाही आहे तेवढ्यात ह्यांनी आम्हाला काय आणून दिले, नॉनव्हेज सॉसेज, एग्स आणि नॉनव्हेज मील आणून दिलेला आहे एअर इंडियाने. बापरे बाप, आता अर्चना भूक आहे का आपल्याला? बाहेरचा सीन खरंच बघण्यासारखं आहे. अर्चनाला झोप आली होती, पण मी तिथं शिफ्ट केलं आहे माझं शीट. मी आत्ताच खरं तर नाश्ता झाला आहे, त्यानंतर लगेच एअर इंडियाने कॉफी आणून दिली आहे. कॉफी आणि चहा असं दोन्ही ऑप्शन होता, सो मी कॉफीच सिलेक्ट केली आहे. खरंच एअर इंडिया भारी सर्विस देत आहे. अमूल मिल्क क्रीम, लेट्स हॅव अ कॉफी विथ दिस व्यू. निकोबारचे आयलंड दिसायला लागलेत आता आपल्याला. हो काय सी दिसतंय, OMG. ही आहे पोर्ट ब्लेअर सिटी. मस्त वाटते, थोडं
थोडासा हलकासा पाऊस होऊन गेला आहे. कसं वाटलं प्रवास अंशला? अंश झोपला पलत. हो थोडासा लढला आणि झोपला. कसं झोपले बघा आमचे बाळ आमच्या खुशीत. सो फायनली वी रीच ऑन एअरपोर्ट. तर कसं वाटतंय? एकदम भारी. पहिलाच विमानाचा प्रवास कसा वाटतंय? हो आमच्या आईचं पण पहिला. पप्पा कुठे गेले? पप्पा कसं वाटतंय? हो भारी. एअरपोर्टला पोचल्यानंतर सगळ्यात मोठं एक काम म्हणजे हे की आपल्या बॅगा शोधणं. बघा सगळे लोक कसे वाट बघतात आपापल्या बॅगेची. आणि फायनली माझी बॅग आली आहे. यास एक भेटली त्यांना ते सगळं बॅग पण आलेली आहे. चलो मी आता फोन ठेवतो, मला बॅग उचलायला लागेल. पोर्ट ब्लेअर एअरपोर्ट छोटंसं आहे पण खूप सुंदर आहे आणि खूप क्लीन नीटनेटकं ठेवलं आहे यांनी. अगदी सगळंच नीटनेटकं आहे. वॉशरूम पण पाण्याचं खूप क्लीन छान ठेवलं आहे. असा पूर्ण चेन्नई टू पोर्ट ब्लेअरचा प्रवास आमचा खाण्यातच गेला आहे खरं तर. चला आता पुढचा प्रवास बघू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.